मकर संक्रांतीचा सण उत्साह व आनंदात साजरा होत असताना कोपरगावमध्ये मात्र भलतंच घडलं। पुण्याहून मामाच्या गावी खास पतंग उडवण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या भाच्याला ही आपली शेवटची संक्रांत आहे हेही माहीत नसावं। दुपारी 1च्या सुमारास भाचा पतंग उडवत असताना असं काही घडलं की क्षणात सगळं संपलं। ना पतंगाला ढील देता आली, ना काटाकाटी करता आली, ना पतंगाला झोल देता आला। अख्खं लक्ष्मीनगर एका हृदयद्रावक घटनेचं साक्षीदार बनलं। संक्रांतीचा आनंद क्षणात दुःखात परावर्तित झाला। विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा ना मामा सोबत होता, ना आई वडील। डोळ्यात पाणी आणणारी हीच घटना आज आपण पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अर्णव महेश व्यवहारे, इयत्ता 8वी, वय 14 वर्षे। याच अर्णव सोबत ही घटना घडली। अर्णव हा मूळचा पिंपरी चिंचवडचा। कोपरगाव मध्ये त्याचे मामा ओंकार काळे हे राहतात। मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी ओंकार पिंपरी चिंचवड वरून आपल्या मामाच्या गावी कोपरगावला आला होता। संक्रांतीच्या दिवशी सकाळी जेवण नाश्ता करून त्याने पतंगबाजी करण्याची तयारी केली। मित्र ऋषिकेश वाघमारे सोबत होता। दुपारी पतंगबाजी करण्यासाठी हे दोघेही मामाच्या घराच्या गच्चीवर गेले। काही वेळ पतंग उडवला, मात्र असा एक अपघात झाला की त्यात अर्णवचा क्षणात मृत्यू झाला। मित्र ऋषिकेश वाघमारे हा गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेत ऋषिकेशला अगोदर सरकारी दवाखान्यात व त्यानंतर कोपरगावातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले। ऋषिकेशची परिस्थिती आता धोक्याच्या बाहेर असली तरी अर्णव मात्र जागेवरच मृत झाला। अर्णवला नेमकं काय झालं? आनंद, हर्षोल्लास, मस्ती हे सगळं एका क्षणात संपलं कसं? याचं उत्तर प्रत्येक पालकांचे डोळे उघडून गेलं। अर्णव व त्याच्या मित्राने पतंगबाजी करण्यासाठी दोरा किंवा मांजा वापरला नव्हता, तर वापरली होती बाइंडिंगची बारीक तार। याच तारेच्या सहाय्याने त्यांची पतंगबाजी सुरू होती। परंतु तेथेच मामाच्या घराच्या जवळपास एक हाय व्होल्टेजची वीज वाहिनी होती। या वाहिनीतून वीज प्रवाह सुरू होता। पतंग उडवत असताना नकळत हा पतंग त्या वीज वाहिनीच्या आसपास गेला आणि हाय व्होल्टेज प्रवाहाने या बाइंडिंग वायर मध्ये करंट उतरला। त्यावेळी पतंग हा अर्णवच्या हातात होता। हा वीज प्रवाह एवढा जास्त वेगात होता की एका जोरदार झटक्याने अर्णवचे क्षणात प्राण गेले। शेजारी असलेल्या ऋषिकेशलाही या करंटचा झटका बसला। तोही गंभीर घायाळ झाला। त्यानंतर आरडाओरड झाली आणि या दोन्ही लेकरांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच अर्णवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अर्णव हा सणासाठी पुण्याहून मोठ्या उत्साहाने आला होता, मात्र काही तासातच त्याच्यावर काळाने झडप घातली। या प्रकरणाने सर्वांचे डोळे पाणवले। सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली। जखमी ऋषिकेशवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात शोककळा पसरली। पतंगाच्या मांजामुळे अनेकांचे गळे चिरल्याचे व अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या दरवर्षी येतात। यावर्षी मात्र ही जरा वेगळी बातमी समोर आली। मांजाच्या विक्रीला व वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे। न्यायालयाने याबाबत कडक नियम केले आहेत। नायलॉन मांजाचा साठा करणाऱ्या व्यावसायिक दुकानदार यांना 2.5 लाखांचा दंड व पतंग उडवणाऱ्यांना 50,000चा दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे। याबाबत नगर शहर, संगमनेर, श्रीरामपूरमध्ये काही कार्यवाही झाली आहे। त्यानंतर मांजाला काही प्रमाणात आळा बसला, परंतु या अपघातानंतर पतंग उडवण्यासाठी बाइंडिंगची तार वापरण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला। हा प्रकार नगरकरांसाठी नवीन होता। आपली मुले पतंगबाजी कशी करतात हे किमान पालकांनी पाहायला हवे। सगळीकडे विजेचे जाळे पसरलेले असल्याने पतंग उडवण्यासाठी बाइंडिंगची तार वापरणे मांजापेक्षाही जास्त धोकादायक ठरणार आहे। त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे। घडलेली घटना ही दुर्दैवी आहेच, पण या घटनेपासून आता पालकांनीही धडा घ्यायला हवा। सणाच्या उत्साहावर व परंपरांच्या आनंदावर विरजण पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी। मित्रांनो, या विषयाबाबत काय उपाययोजना करायला हवी असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।